नमस्कार. आज आपण बोलणार आहोत उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन बद्दल. आणि यासाठी आपला भारतीय आहार कसा असायला हवा हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा एक असा आहार मार्गदर्शक आहे जो आपल्या रोजच्या जेवणाशी मिळता-जुळता आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातच करूया एका सोप्या विचाराने की हे सगळं सोपं, भारतीय आणि व्यावहारिक असणार आहे. आपण अशाच पदार्थांबद्दल बोलणार आहोत जी आपण रोजच्या आयुष्यात सहज खाऊ शकतो. कोणतेही अवघड नियम नाहीयेत, फक्त सोपे बदल. तर मग आपलं जेवणाचं ताट हृदयासाठी आरोग्यदायी कसं बनवायचं, त्यासाठीच आहे हा एक सरळ, सोपा मार्गदर्शक. उद्देश एकच आहे की प्रत्येकाला आपल्या आहारात लगेचच चांगले बदल करता यावेत. चला तर मग सुरुवात करूया. आणि हो, इथे आपण हे खाऊ नका, ते खाऊ नका असं नाही बोलणार. उलट आपल्या ताटात कोणत्या चविष्ट आणि पौष्टिक गोष्टी ॲड करायच्या ते पाहणार आहोत. तर हे आहेत आपले 5 हिरो, किंवा आपण म्हणू शकतो 5 स्तंभ. संपूर्ण धान्य, भाज्या, फळं, कमी फॅटची प्रथिनं आणि सुकामेवा आणि बिया. ह्याच 5 गोष्टींवर आपला संपूर्ण आहार उभा राहणार आहे. चला एक एक करून बघूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा स्तंभ संपूर्ण धान्य. म्हणजे काय? आपली पारंपरिक ज्वारी, बाजरी, नाचणी, अगदी उत्तम, ओट्ससुद्धा चालतील. या सगळ्यांमध्ये ना फायबर भरपूर असतं, जे बीपी कंट्रोलसाठी एकदम भारी काम करतं. हो, ब्राऊन राईस खात असाल तर तो थोडा कमी प्रमाणातच घ्या. आता दुसरा स्तंभ भाज्या. आणि इथे एक सोपा नियम आहे. आपलं जेवणाचं ताट आहे ना, ते अर्ध भाज्यांनी भरलेलं पाहिजे. पालक, मेथी, चवळी यांसारख्या पालेभाज्या किंवा आपल्या रोजच्या दुधी, भोपळा, कोबी, गाजर या सगळ्याच भाज्यांमध्ये पोटॅशियम आणि नायट्रेट्स असतात, जे बीपीसाठी खूपच चांगले आहेत. आणि भाज्यांमध्ये एक तर खराखुरा सुपरस्टार आहे, तो म्हणजे आपला दुधी भोपळा. हो, बीपी कंट्रोलसाठी तर तो खूपच प्रभावी मानला जातो. मग त्याची भाजी करा किंवा त्याचा रस प्या, पण आहारात त्याला नक्की जागा द्या. दुधीसारखाच अजून एक जबरदस्त पर्याय म्हणजे बीट. बीटला तर निसर्गाचा बीपी मॅनेजर म्हणतात. का? कारण ते आपल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं आणि बीपी मॅनेज करायला मदत करतं. कमाल आहे ना? ओके, आता वळूया तिसऱ्या स्तंभाकडे, फळं. इथे आपलं टार्गेट काय आहे? दिवसातून 2 फळं खायची. मग ते केळं असेल, पपई असेल, सफरचंद असेल, संत्री, मोसंबी आणि हो, डाळिंब तर आवर्जून खा. या सगळ्या फळांमधून आपल्याला नैसर्गिकरित्या पोटॅशियम मिळतं, जे बीपीसाठी खूप गरजेचं आहे. चौथा स्तंभ आहे प्रोटीनचा, पण कमी फॅटवाला. म्हणजे काय? तर आपल्या रोजच्या डाळी, विशेषतः मूग आणि मसूरची डाळ. मोड आलेली कडधान्य तर उत्तमच. पनीर खायचं असेल तर कमी फॅटचं आणि कमी प्रमाणात. मीठ न घातलेलं दही किंवा ताकसुद्धा चालेल. आणि जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी वाफवलेले किंवा ग्रिल केलेले मासे हा एक चांगला पर्याय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तळलेलं काहीही नको. आणि आता शेवटचा 5वा स्तंभ, सुकामेवा आणि बिया. हे आहेत छोटे पॅकेट, बडा धमाका. जास्त नाही खायचंय. रोज 1 चमचा जवस, 2-3 अक्रोड आणि 4-5 भिजवलेले बदाम. बस. यात जे ओमेगा 3 फॅट्स असतात ना, ते बीपी आणि कोलेस्ट्रॉल दोन्हीसाठी फायदेशीर आहेत. बरं, 5 स्तंभ तर आपण पाहिले, पण आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. 2 गोष्टी ज्यांच्यावर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे: मीठ आणि तेल. चला याचे नियम 2 सोप्या आकड्यांमध्ये समजून घेऊ. हा आकडा एकदम लक्षात ठेवा. दिवसभरात किती मीठ? फक्त 1 छोटा चमचा. हो, फक्त 1 चमचा. आणि यात सगळं आलं, म्हणजे जेवणात घातलेलं, वरून घेतलेलं सगळं मिळून. एवढा एक नियम जरी पाळला ना, तरी खूप मोठा फरक पडू शकतो. आणि मिठासारखंच तेलाचं गणित. दिवसभरात किती तेल? फक्त 3 ते 4 छोटे चमचे. भाजी, पोळी, वरण सगळ्यासाठी मिळून हेच प्रमाण आहे. लक्षात ठेवा, 3 ते 4 चमचे. इथे एक मोठा गैरसमज आहे, तो आधी दूर करूया. अनेकांना वाटतं की सैंधव मीठ किंवा काळं मीठ हे साध्या मिठापेक्षा चांगलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सोडियम तर दोन्हीमध्ये आहे. त्यामुळे आपला जो 1 चमच्याचा नियम आहे ना, तो सगळ्या प्रकारच्या मिठाला लागू होतो, काही वेगळं नाही. स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरायचं? तर मोहरी, शेंगदाणा किंवा राईस ब्रॅन तेल हे चांगले पर्याय आहेत. पण पुन्हा एकदा आठवण करून देतो, तेल कोणतंही असो, प्रमाण महत्त्वाचं आहे. ओके, तर आपण काय खायचं हे तर पाहिलं, पण आता काही गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे असे काही पदार्थ जे पूर्णपणे टाळले पाहिजेत किंवा अगदी कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत. चला बघूया ती वॉचलिस्ट. ही लिस्ट तर अगदी सरळ आहे. पापड, लोणची, चटण्या ज्यात खूप मीठ असतं ते टाळा. नमकीन, चिप्स, बेकरीचे पदार्थ जसं की खारी किंवा बिस्किटं यांनाही दूरच ठेवा. तळलेले पदार्थ, फास्ट फूड आणि रेडमीट सुद्धा टाळलेलं बरं. आणि हो, चहा आणि कॉफीवरही थोडं नियंत्रण ठेवा.
ठीक आहे, आतापर्यंत आपण खूप गोष्टी पाहिल्या, पण हे सगळं रोजच्या जेवणात कसं बसवायचं हा प्रश्न पडला असेल ना? चला तर मग एक सॅम्पल मील प्लॅन बघूया, म्हणजे सगळं एकदम सोपं होऊन जाईल. बघा, दिवसभराचं नियोजन कसं असू शकतं. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत 5 भिजवलेले बदाम आणि मग एखादा फळ, जसं की सफरचंद. नाश्त्याला भाज्या घातलेले पोहे किंवा ओट्स आणि सोबत मीठ नसलेलं ताक. दुपारच्या जेवणात 2 ज्वारीच्या भाकरी, दुधीची भाजी, 1 वाटी डाळ आणि भरपूर सॅलड. संध्याकाळच्या चहासोबत मीठ न घालता मोड आलेल्या कडधान्यांची चाट आणि ग्रीन टी. आणि रात्रीचं जेवण अगदी हलकं, भाज्यांचं सूप, 1 भाकरी आणि थोडंसं दही. किती सोपं आणि परिपूर्ण आहे बघा. हा फक्त एक नमुना आहे, पण यातून एक चांगली कल्पना येते. तर हा होता उच्च रक्तदाबासाठी एक सोपा आणि भारतीय आहार आराखडा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं एका दिवसात बदलायचं नाहीये. एक छोटासा बदल करा, फक्त एक. मग विचार करा, या आठवड्यात यापैकी कोणती एक आरोग्यदायी गोष्ट आपण करून पाहू शकतो. सुरुवात तर करा, फरक नक्कीच जाणवेल.